प्रत्येक मूल सारखं नसतं. हो. म्हणजे आपली हाताची बोटं पण 5 बोटं सारखी नसतात. एका मुलाला एकदा सांगितल्यावर कळतं, एखाद्याला 2दा सांगितल्यावर कळतं, एखाद्याला 3दा सांगितल्यावर कळतं. माझ्या वर्गात पण अशी 10-12 मुलं आहेत ज्यांना मी स्वतः शिकवून सुद्धा त्यांना बऱ्यापैकी नाहीच कळत. अच्छा. मग अशा वेळेला मला ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगचाच जास्त फायदा होतो, की तुम्ही केलेलं कधीच विसरू शकत नाही. ते कायम चिरकाल तुमच्या डोक्यात राहतं, की हे मी असं केलं होतं, मग त्याच्यातून असं घडलं आणि हे उत्तर मिळालं. तुम्ही माझे शॉर्ट्स व्हिडिओ बघा किंवा ट्रिक्स टिप्स बघा, त्याच्यामध्ये फक्त व्हिडिओ बघितला आणि सोडून दिला असं नाही आहे. मुलं स्वतः करतात आणि जे बुद्धीचे खेळ आहेत त्याच्यामध्ये पण मुलं स्वतः बघतात करून. हां मॅम, आम्ही ते पेन्सिल घेऊन बघितलं होतं करून, ते आम्हाला 5 बोटांमध्ये नाही पटकन पकडता आली. म्हणजे बऱ्याच अशा ॲक्टिव्हिटी आहेत आपल्या, की ज्या आपण मुलांकडून करून घेतल्या की मुलांचं कॉन्सन्ट्रेशन तर वाढणारच वाढणार, शिवाय स्वतः केल्यामुळं ते मुलांच्या लक्षात राहणार. आणि अशी बरीच मुलं असतात की ज्यांना कृतीतून केल्यानंतर पक्क लक्षात राहतं. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे याला मनोरंजनाची पण जोड दिली आपण. एखादी गोष्ट वाचन करायची आहे, लिखाण करायचं आहे, पाठांतर करायचं आहे, त्याच्यामुळे मुलं बोर होतात. पण हेच जर मी ग्रुप बनवला आणि ग्रुपमध्ये एखादी ॲक्टिव्हिटी दिली, आता तुम्हाला 15 मिनिटं मी देते, तुम्हाला सादरीकरण करायचं आहे. उदाहरणार्थ आता समजा शिवाजी महाराजांचा मी एखादा धडा शिकवला आहे, मग याच्यावर आधारित तुम्ही नाटिका सादर करायची आहे, तुम्ही याच्यावर आधारित 20 प्रश्न बनवायचे आहेत, तुम्ही ह्याचा सिक्वेन्स लावायचा की शिवाजी महाराज आधी कुठल्या गडावर होते, मग त्यानंतर त्यांनी कुठला किल्ला जिंकला, मग कुणी आपल्यावर हल्ला केला, मग पुढचा आहे तह झाला, अमकं झालं. मग ह्या सगळ्या गोष्टी मुलांना मग ते स्वतः विचार करायला लागतात की हां आपल्याला हे सांगायचं आहे म्हटलं आपण वाचलं पाहिजे. आणि मग ग्रुपमध्ये असल्यामुळं जी मुलं मागे असतात अभ्यासामध्ये त्यांना कमीपणा वाटत नाही, कारण त्याचा जो जोडीदार असतो तो त्याला सांभाळून नेतो. आणि ग्रुपमध्ये सगळ्यांना बोलायचं असतं, त्यामुळे तो थोडी 4 ओळी का व्हायना बोलण्यासाठी तयारी करतो.